नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. माजी महिला आयोगाच्या अयोग्य अध्यक्षा रुपाली निलेश चाकणकर यांनी आमच्यावर म्हणजे करीबन 19 जण, मी संगीता तिवारी, रुपाली पाटील ठोंबरे, सुषमाताई अंधारे यांच्यापासून बरेचसे म्हणजे अजितदादा पवार गटाचेच करीबन 15-16 लोक आहेत, यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत. आता त्याच्यामध्ये गुन्हे पण जे आहेत ना की जे पुरुष करतात ते पण बायकांवर लावलेत. म्हणजे त्या सायबरच्या ज्या पोलीस मॅडम असतील ना त्यांना अवॉर्डच दिलं पाहिजे. म्हणजे खरंच काय लाज विकून खाल्ल्यासारखं वागतायत लोक. म्हणजे लोक आज आम्ही आहे ना, आमच्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय आणि त्या संविधानामध्ये आम्हाला विरोध करायचा हक्क दिलाय, बोलायचा हक्क दिला आणि आम्ही ते बोललोय. आम्ही कुठेही अश्लील पोस्ट केलेल्या नाहीत. जे चुकीचे, जे चुकले ते ठोकलेत. लिंग पिसाट खरात म्हणजे या बाईंचे गुरुजी, चाकणकर बाईंचे गुरुजी, ते अजूनही म्हणतात ते माझे गुरु होते. ठोकणार नाही का मग? अहो, तो महिलांना ते उष्णोजल पाजायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा, मोठ्या लोकांना तो वायग्रा विकायचा आणि त्यांनी लिटरली तिथं महिलांवर त्यांना नशेचे ड्रिंक्स पाजून बलात्कार केलेत. तो टेबलावर काय काय करत होता ते सगळ्या जगाने पाहिलंय हो ताई. आणि ती पोलीसवाली ताई तिने पाहिलं नाही का? त्या जेव्हा गुन्हे दाखल करून घेत आहेत आमच्यावर. आणि आता तर मला मीडियाचं पण आश्चर्य वाटतं की मीडिया ज्या बायकांच्या, आता मला त्यांचं नाव पण नाही घ्यायचं, अहो त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि कोणते ते माहिती घ्या आणि मग आमच्यावर त्यांना बोलायला लावा. आमच्याकडनं चूक झाली आहे ना, आम्हाला जोड्याने मारा, पण समोरच्या व्यक्तीकडनं चूक झाली आहे ना त्यालाही जोड्यानेच मारलं पाहिजे. कारण का एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आमच्यावर आरोप करताय की आम्ही हे केलं, आम्ही कशाला स्टॉक करू बाई तुला? कशाला स्टॉक करू आम्ही तुम्हाला? आणि सेक्स्युअल हॅरेसमेंट, आम्ही महिलांनी तुझी चाकणकर बाई काय सेक्स्युअल हॅरेसमेंट केली गो? म्हणजे किती खोटे गुन्हे. म्हणजे जे चुकीचे लोक आहेत, म्हणजे दादांचा अपघात का घातपात याची आम्ही चौकशी करा म्हणून बोंबललो, ओरडलो नाही. कुणाचा आदेश होता चौकशी करायची? नाही. पण रुपाली ठोंबरे पाटील, संगीता तिवारी, सुषमा अंधारे आणि बाकीचे सगळे 17-18 जण यांच्यावर गुन्हा दाखल करायचा? येस. कोण आहे कोण तुमचा बाप ताई? हा, अहो तुमच्या दिराचं आता कात्रज मधलं कांड 1 करोडचं पेपरमध्ये आलं ना. तरी मी बाबा सोजवळ आणि तुम्ही, आम्ही काय म्हणतोय, आम्हाला बोलताय ना तुम्ही पोस्ट टाकले. आम्ही पोस्ट कुठनं टाकले? आम्ही हे जे मीडिया तुम्हाला दाखवताय ना की बदनामी केली. कसली बदनामी केली? बदनामी करायला नाव तर चांगलं पाहिजे ना हो. याच टीव्हीने आम्हाला दाखवलं ना तुम्ही कामाख्याला गेलात, हॉटेलमध्ये कशा उभ्यात. याच मीडियाने आम्हाला दाखवलं ना तुम्ही पाय धुताय असे पदरानी. मीडियानेच दाखवलं ना का आम्ही गेलो होतो तिथे. तुम्ही त्याला खरात गुरुजी, लिंग पिसाट माणसाला आमच्या देवाचा अपमान केलाय, पांडुरंगाची उपमा दिली आहे, तरी तुमच्यावर गुन्हा दाखल नाही. आज तुम्ही महिला आयोग पदाचा, संविधानिक पदाचा वापर गैरकामासाठी केला. एक पत्रकार जेव्हा तक्रार देतोय की हा लिंग पिसाट माणूस महिलांवर बलात्कार करतोय, तुम्ही तुमच्या लेटर हेडवर त्या पोलीस स्टेशनला सांगता याच्यावर गुन्हा दाखल करा. तुमच्यावर गुन्हा दाखल नाही. त्या पत्रकाराकडनं माफी मागून घेता खरातसाठी. तुमच्यावर गुन्हा दाखल नाही. तुम्ही पतपेढ्यांमध्ये तुमची बहीण, तुमचा मुलगा, तुमचा पुतणा यांचे गैरव्यवहार टीव्हीनीच दाखवले, मीडियानीच दाखवले. जी चॅनल आज तुमच्या बदनामीची न्यूज लावतंय त्या मीडियावर आम्ही पाहिलं की करोडो रुपयांचा त्या पतपेढ्यामध्ये घोळ झालाय, पण तुमच्यावर गुन्हा नाही. गुन्हा आमच्यावर का? तर आम्ही एका बलात्काराच्या विरुद्ध आवाज उठवला. आणि बदनामी तुमची कसली? अहो तुम्ही त्याच्यावर उभे तर बदनामी होणार ना. उद्या मी एखाद्या चोर, दरोडेखोर, बलात्काराबरोबर उभी राहिलं तर मीडिया दाखवणार ना की संगीता तिवारी एवढा महिलांच्या बाबतीत बोलताना अशा नालायक माणसाबरोबर उभे. आम्ही तेच बोललो आणि विरोधी पक्षात होते त्यावेळेस आंदोलनं केली. तो बाबासाहेबांनी अधिकार दिला म्हणून आंदोलनं केली. घाबरत नाही. तुमच्यासारख्या बाईवर आणि लिंग पिसाट खरातावर व्हिडिओ बनवायला घाबरत नाही. 100 गुन्हे दाखल करा.
रुपाली चाकणकर 100 गुन्हे दाखल करा, घाबरत नाही, 10 वेळा जेलला जाऊ, पण जे चुकलं ते चुकलंच आहे. आणि तुम्ही चुकले आहेत आणि त्याच्यानंतर चोर ते चोर आणि वर शिरजोर. आणि मला तर पुणे पोलिसांचं खरंच कौतुक वाटायला लागलंय की अहो तुम्ही कुणाकुणावर गुन्हे दाखल केले जरा बघा. आणि कुणासाठी? एका बलात्काराला गुरु करणाऱ्या, गुरु मानणाऱ्या, त्याचे पाय धुणाऱ्या, त्याला बलात्काराला पांडुरंग भगवानाची उपमा देणाऱ्या त्या बाईचं ऐकून तुम्ही गुन्हे दाखल करताय. आम्ही कंगना रुणावत साठी झोन 2 ला गेलो, डीसीपी मॅडमला भेटलो, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला गेलो, तिच्यावर गुन्हा दाखल नाही. तिने आमच्या मुलींना पार अगदी वेश्या म्हणलं. कंगनावर गुन्हा दाखल नाही, पण संगीता तिवारी, रुपाली चाकणकर आणि सुषमा रुपाली पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यावर मात्र रुपाली चाकणकरनी सांगताच गुन्हा दाखल झाला. मला मॅडम, पोलीस मॅडम, तुम्ही खूप मोठे आहात, जरा सांगा कुणाचा फोन आला होता, कुणाचा ऐकून हे गुन्हे दाखल झाले. अहो काय काय नाही केलं त्या बाईंनी. आणि कुठेही आम्ही घाण टीका केली नाहीये. जे कळलं त्याच्यावरच बोललोय, जे दिसलं मीडियावर, टीव्हीवर, पेपरवर तेच बोललोय. आम्ही पुरावे द्यायची गरजच नाहीये. आम्हाला मीडियावर दिसलं की आम्ही बोललो, फोटो आले की आम्ही बोललो. तुमच्यावर जी कार्टून्स केली असेल किंवा जे घाणेरडी टिप्पणी केली असेल मग घ्या ना, जेवढे तुमच्या पोस्टच्या खाली कमेंट्स आहेत घ्या सगळ्यांना. करोडो निघतील, चाकणकर बाई करोडो. कुणाकुणावर गुन्हे दाखल करालो, करोडोंवर. आणि त्या सायबरवाल्या बाई पण करोडोंवर गुन्हा दाखल करतील. आम्ही लढू कोर्टामध्ये, कोर्टात सगळं ओपन होईल. पण एक लक्षात ठेवा, कितीही तुम्ही प्रयत्न केला की मी खूप चांगली आहे, मी खूप सोजवळे दाखवायचं, पूर्ण महाराष्ट्राने खरातच्या टेबलावरचे कारनामे पाहिलेत आणि त्याच लिंग पिसाट खराताबरोबर तुम्ही उभे राहिलेल्या पाहिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, तुमच्या ज्या पैशांचे व्यवहार आहे त्याच्यावरही चौकशी झाली नाही. तुमच्यावर कोणता आरोप तुम्ही सिद्ध करून घेतला नाही. कुठली यंत्रणा तुमच्या हातात आहे किंवा कुणाचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत, कुणाचे फोटो तुमच्याकडे आहेत माहिती नाही. कारण का तुम्ही पोलिसांच्या पण बदल्या बिदल्या करण्याच्या क्षेत्रात होताच त्यावेळेस. लिंग पिसाट खरात बदल्या करायचा, कुणाला सांगायचा माहिती नाही. त्याचा कोणता शिष्य दिल्लीत मुंबईत बसलेला माहिती नाही. आणि कुणाचा आशीर्वाद तुम्हाला आहे आणि खरातला होत आहे आम्हाला माहिती नाही. पण येईल, सगळं बाहेर येईल. आता तर तुम्ही पुण्यामध्ये कल्याणी नगर एक महागडा एरिया आहे, त्या महागड्या एरियामध्ये तुम्ही 20,000 स्क्वेअर फूटचं हॉटेल पब बांधलं. हो, जसं मिलजा ना आपलं, तसं तुम्ही कल्याणी नगरमध्ये केलंय. पुण्याचा एक आमदार आहे, कोल्हापूरचा एक आमदार आहे, असं आम्ही ऐकतोय. पुरावा आणू. पण आता तरी आम्ही ऐकतोय की असे कोणी तुमच्याबरोबर पार्टनर आहेत आणि हे करोडो रुपयांचं 25 ते 30 करोडचं पब रेस्टॉरंट तुम्ही बांधताय. हे पैसे आले कुठून? म्हणजे महिला आयोगामध्ये पैसा मिळत होता का एखाद्या पक्षाच्या अध्यक्ष झाल्यावर पैसे मिळत होता? कळू द्या ना जनतेला. अहो, आमच्या पोरांना नोकऱ्या मिळत नाही, आमच्या पोरांना धंदे टाकले तर त्याच्या परवानग्या मिळत नाहीत, आमची मुलं सक्सेसफुल होत नाहीत. पण तुमचा मुलगा, पुतण्या, धीर, नवरा कोट्यानी कोट्यानी मोठे झाले. हो, कारण तरी कळू देत. आणि आज आमच्यावर तुम्ही जे खोटे गुन्हे दाखल केलेत त्याचं उत्तर आम्ही 19 जण देऊ. कमीत कमी तुम्ही आमची शक्ती वाढली. आम्ही 19 जण एकत्र आलो त्या निमित्ताने की सगळ्यांकडे काय ना काय पुरावा आहे आणि आम्ही त्या विषयावर निश्चितच बोलू आणि कोर्टात बोलू. मॅडम, आता तुमची ना आमची लढाई कोर्टात.